नमस्कार, मी अश्विनीपुरी आणि तुम्ही पाहता DS न्यूज 24 बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यानं एजंट मार्फत लाखो रुपये देऊन आणलेल्या नवरीनं लग्नाच्या पहिल्याच रात्री सासरच्या मंडळींना मोठा चुना लावल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील सुसरे गावामध्ये घडली आहे. पहाटेच्या सुमारास घरातील सोन्याचे दागिने आणि मोबाईल घेऊन ही नवरी पसार झाली आहे. तर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुसरे येथील एका तरुणाला गेल्या अनेक वर्षांपासून लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. यावेळी काही एजंटनी या तरुणाच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि जालना जिल्ह्यातील एका मुलीसोबत लग्नाची बोलणी केली. मध्यस्थी करणाऱ्या एजंटला आणि मुलीच्या नातेवाईकांना मोठी रक्कम दिल्यानंतर लग्नाचा मार्ग मोकळा झाला. बुधवारी 3 एप्रिल रोजी हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी लग्न लागल्यानंतर सायंकाळी 8 वाजता नववधू मोठ्या थाटामाटामध्ये सुसरे येथील आपल्या सासरी आली. घरामध्ये नवीन नवरीचे आगमन झाल्यामुळे आनंदाचं वातावरण होतं. गृहप्रवेश, हळदी कुंकू आणि इतर सर्व पारंपरिक विधी मोठ्या उत्साहात पार पडले. संपूर्ण कुटुंब दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री गाढ झोपेत असताना नवरीनं मात्र आपला डाव साधला. गुरुवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास जेव्हा नवरदेव आणि त्याचे नातेवाईक जागे झाले तेव्हा त्यांना नवीन नवरी ही घरामध्ये कोठेही दिसली नाही. अधिक तपास केला असता घरातील 1 तोळ्याची सोन्याची पोत, नवरदेवाने स्वतःसाठी बनवलेले 1 तोळ्याची सोन्याची मंगळसूत्र आणि घरातील मोबाईल गायब असल्याचं निदर्शनास आलं. काही तासांपूर्वीच लग्न करून आलेली नवरी घरातील किमती ऐवज घेऊन पसार झाल्याचं लक्षात येताच कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच नवरदेवानं नातेवाईकांसह थेट पाथर्डी पोलीस ठाणे गाठले आणि आपबीती सांगितली. पीडित कुटुंबानं पोलिसांकडे धाव घेऊन संबंधित एजंट आणि मुलीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली असून मध्यस्थी करणाऱ्या एजंटचा शोध सुरू केलाय. या घटनेमुळे सुसरे गावामध्ये मोठी चर्चा सुरू असून लाखो रुपये खर्च करूनही पदरी फसवणूक आल्यामुळे नवरदेव आणि त्याचे कुटुंब हवालदिल झाले.